राज्यातील महावितरणच्या 62,000 कंत्राटी कामगारांनी 16 जुलै रोजी एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्याचे ठरवले आहे। महानिर्मितीच्या मुख्यालयातर्फे विविध प्रकल्पात प्रवेशासाठी कंत्राटी कामगारांना जाचक अटी लादण्याचा आरोप कामगारांनी केलाय। विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने मागण्या मान्य न केल्यास बेमुदत आंदोलनाचाही इशारा दिला आहे। चंद्रपुरात कंत्राटी कामगारांनी नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे नक्षलग्रस्त भत्ता मिळवण्याची मागणी केली आहे। याशिवाय कंत्राटी कामगारांच्या प्रवेशपत्रात नव्याने केलेले बदल रद्द करण्याची मागणी पुढे रेटली आहे। त्यांनी आमच्याशी बैठक लावायला पाहिजे होती कृती समितीला विश्वासात घेऊन, परंतु तसं त्यांनी केलेलं नाही आहे आणि आम्हाला फक्त ते स्पष्टीकरण आणि खुलासा हे परिपत्रकाद्वारे 4 तारखेला आम्हाला व्हॉट्सअपवर मला पाठवलं आणि त्यामुळे कृती समिती मधील सर्व कार्यकर्ते आणि कामगार सर्व नाराज आहेत आणि त्यामुळे 16 तारखेला होणारं एक दिवसीय कामबंद आंदोलन हे निश्चितपणे आम्ही करणार आहोत। या माध्यमातून मी CTPS महाजन प्रशासनाचे CGM यांना मी सांगू इच्छितो की तात्काळ आमची बैठक लावून 5 मागण्याची सोडवणूक करावी, अन्यथा 16 तारखेच्या नंतर भविष्यात आवश्यकता पडल्या तर आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन करू। एकदा कंत्राटी कामगारांचे चारित्र्य सत्यपान प्रमाणपत्र तयार झाल्यास ते 2 वर्षासाठी लागू ठेवावे। यासह कंत्राटी कामगारांची बायोमेट्रिक नोंद झाली नाही ती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी कामगारांनी केली आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।